नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बुलेटिन मधली सगळ्यात मोठी बातमी। अमित शहांच्या नेतृत्वामध्ये मुंबई विमानतळावर महायुतीची बैठक पार पडली। शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत शहांची ही बैठक झाली। बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सुद्धा उपस्थित होते। मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देण्याचा या बैठकीमध्ये शहांनी शब्द दिला, अशी ही माहिती समोर येते। 40 ते 45 मिनिटं ही बैठक झाली आहे। महायुतीच्या जागावाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाणार हा शहांनी शब्द दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीमधील इतर घटक पक्षांना देखील सन्मानपूर्वक जागा देण्यात येणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर निवडून येणाऱ्या जागांची घोषणा लवकर करण्यावर चर्चा झाली आहे। त्याचबरोबर महायुतीच्या जागावाटपावर अंतिम चर्चा दिल्लीत होण्याची शक्यता आहे। जागावाटपावरती चर्चा होत असतानाच एवढ्याच चर्चा त्या ठिकाणी बरेच झाली की सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल आणि या संदर्भामध्ये स्वतःच अमितभाई आवश्यकता असेल त्यावेळेला निश्चितपणाने वेळ त्या ठिकाणी देतील। फक्त मला पहिल्यांदा एकदा कळू द्या की महायुतीची बैठक होणार होती असं आपल्याला कुणी सांगितलं? महायुतीची बैठक होणार होती असं कुठेही त्या ठिकाणी चर्चाही नव्हती आणि ज्या पद्धतीने काल दिवसभर किंवा संध्याकाळी आल्यानंतर अमितभाई त्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी व्यस्त होते, संध्याकाळी त्यांनी भारतीय जनता पक्षाची बैठक घेतली। त्यामध्ये काय वावगं वाटण्याचं काही कारण नाही आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा ज्या काय जाणीवपूर्वक पसरवण्याचा प्रयत्न करतायत त्या तथ्यही नाहीत। अमित शहाजी येऊन गेले ते का गैरहजर होते? अनेक वेळा मोदी जे देशाचे पंतप्रधान आले त्यावेळेस पण ते तिकडे नव्हते, अमित शहा आले त्यावेळेस पण तिकडे नव्हते। पण येऊ देत, त्यांना गणपती बाप्पाच्या चरणी ते माथा टेकायसाठी आलेत, ते केवळ महाराष्ट्राचा काय मागायसाठी आलेत असं मला वाटत नाही, तर महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी हे केलेलं देवाच्या चरणी मनातून नाही तर ओठातून मागणी केलेली असं मला वाटतं।